नमस्कार मंडळी नमस्कार शेतकरी बंधूंनो. माझं नाव आहे विनोद बाबूलाल जयस्वाल, राहणार शेलापूर बुद्रुक, तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा. हा माझ्यासोबत माझा मित्र आहे शिवशंकर पाटील. आमच्या गावाजवळचंच पंचकृषीतलं एक गाव आहे पिंपळपाटी. आमच्या दोघांचा पण तालुका एकच आहे मोताळा. तिथून आम्ही पुरुषोत्तम परशुराम सुधाकर देवरे या भाऊच्या शेतात आम्ही भेट द्या SRT पद्धतीने ते नेहमी शेती करतात मागील 2 वर्षापासून. त्याच्यासाठी आम्ही त्यांना भेट द्यायला या ठिकाणी आलो होतो आणि त्यांचे मनोगत जाणून घेतले. आम्हालाही बरंच काही शिकायला भेटलं. त्याबद्दल तुम्हाला काही माहिती देतो. तर त्यांनी हा SRT पद्धतीने जवळपास चौथ्यांदा मका पेरलेला आहे. अगोदर 3 वेळेस त्यांना चांगल्या प्रकारचे अनुभव आले आणि रिझल्टही तसेच भेटले आणि उत्पन्नात बऱ्याच प्रमाणात वाढ झालेली आहे. या ठिकाणी मृदा संधारण आणि जमिनीची जैविकता कशी वाढवावी या बाबतीत त्यांनी ट्रॅक्टरची कामगिरी कमी, एकदा बेड टाकल्यानंतर बरेच 2, 3, 4 वर्ष ते काम करत असतात एकच बेड. तर त्या पद्धतीने त्यांनी जमिनीतला कर्ब वाढवून आपल्या उत्पन्नात कशी वाढ होईल या गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष दिलं. आपल्या शेतकऱ्याची जी विवंचना असते किंवा जास्त उत्पादन खर्च वाढतो आणि उत्पन्न कमी होते, त्याच्यावर यांनी छेद देत म्हणजे पारंपरिक पद्धतीला फाटा देत त्यांनी या ठिकाणी हे मागच्या 2 वर्षापासून जे शेती करणं चालू केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. आणि आम्ही त्यांना व्हिजिट दिली तर त्यांनी हे 1.25 फुटावर मका लावलेला आहे. तर एक बी हे 3 बिया एका जागेवर लावलेले आहे त्यांनी. आणि ठिबक या पद्धतीने ते नेहमी पाणी देतात. तर मागच्या वेळेस त्यांना एकरी 67 ते 70 असा एकरी क्विंटल उत्पन्न झालेलं आहे. आणि त्यांचं टार्गेट आता यावेळेस किती 100 जवळपास 90 ते 100 क्विंटलचं नक्कीच आहे. तर बघू आपण यांना या पद्धतीने मका होणार आहे का. आणखीन याच्यानंतरही आम्ही 1 महिन्यानंतर यांना नक्कीच भेट देऊ आणि यांच्या पद्धतीला आम्ही नक्कीच फॉलो करणार आहोत. प्रयत्न नाही करणार आहोत, फॉलो तर नक्कीच करणार आहोत काय. आणि यांच्या मार्गदर्शनात जेही काही जैविक औषधी किंवा आपण बीज प्रक्रिया करतो ते जे तयार आहेत त्याचाही आपण या ठिकाणी वापर करणार आहोत. त्यांनी बोला. आणि तुम्हाला काय वाटतं? आमचं टार्गेट जरी 100 क्विंटल आहे, पण तुमच्या जे तुम्हाला खरोखर जे योग्य वाटते बा, आता मी बी शेतकरी, तुम्ही पण शेतकरी, जे तुम्हाला योग्य वाटते की तुम्हाला काय वाटतं बरं की किती होऊ शकतो? 50, 60, 70 किती होऊ शकतो तुमच्या अंदाजे? बरोबर आहे. तुमच्या अंदाज सांगा की किती होऊ शकतो बा? हा या 1.25 फुटावर यांनी 3 बिया इकडनं आणि 3 बिया तिकडनं लावल्यानंतर नक्कीच म्हणजे रोपात आपली संख्या वाढलेली आहे. रोपात संख्या वाढल्यानंतर आपले उत्पन्नात नक्कीच वाढ होणार आहे. तर त्यांचं जे एकंदरीत 90 ते 100 क्विंटलचं टार्गेट आहे ते आम्हाला तरी वाटते की ते नक्कीच पूर्ण होईल. कारण की इथं झाडांची संख्या वाढल्यानंतर उत्पन्नात नक्की वाढ होणं याच्यात दुमत नाही आहे असं आम्हाला या ठिकाणी वाटते. आणि यांच्या शेतीला भेट देऊन आम्ही बघितलं मक्याचे 3 प्लॉट आहे, लहान मोठे या प्रकारे ज्वारीचं पण प्लॉट आहे. त्यांनी डॉलर हरभरा पण लावलेला आहे. याच पद्धतीनं लावलेला आहे त्यांनी. तर धन्यवाद.